शक्तीपीठ महामार्गामुळे करवी तालुक्यातील 18 गावातील 475 एकर जमीन बाधित होणार आहे। त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून हा मार्ग रद्द करावा किंवा पर्यायी मार्ग करावा यासाठी मंत्री हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असून वेळप्रसंगी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिलाय। करवी तालुक्यातील खुपिरे इथं शक्तीपीठ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं परिसरातील शेतकऱ्यांची बैठक झाली। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, आनंदा पाटील प्रमुख उपस्थित होते। शक्तीपीठमुळे अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार असून रस्त्याच्या भरावामुळे पूर परिस्थिती वाढणार आहे। त्यामुळे जमीन नापीक बनणार आहे। पुराचा धोका शेतील आणि गावांना बसणार आहे। त्यामुळे गट तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारू आणि वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असं राहुल पाटील म्हणाले। हा मार्ग डोंगर भागातून करावा, शेतकऱ्यांची सुपीक जमीन जाऊ देणार नाही असा इशारा पाटील यांनी दिला। तर बाळासाहेब खाडे यांनीही या रस्त्याला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजूट करून ताकद दाखवूया असं आवाहन केलं। यावेळी प्रवीण पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेश सूर्यवंशी, नामदेव यादव, अशोक माने, शेतकरी संघटनेचे ज्ञानदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी शंकर पाटील, सर्जेराव पाटील, प्रकाश मुगडे, शेतकरी संघटनेचे पांडुरंग शिंदे, दत्तात्रय पाटील, रणजित पाटील, सरदार बंगे, शहाजी गिरी, सखाराम पाटील, भगवान हराळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।